हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आली आहे मी कात्रज झूला. सो इकडे एंट्री वगैरे घेताना आपल्याला ऑनलाईन पण पेमेंट करता येतं. आधी इथे ऑनलाईनचा ऑप्शन नव्हता, पण आता ऑनलाईनचा पण ऑप्शन आहे आणि ऑफलाईन पण तिकीट घरी ते अवेलेबल आहे. एका व्यक्तीसाठी 60 तिकीट आहे आणि आत्ताच आपण एंटर केलं आहे इथे. तर चला बघूया. तर इकडनं आपण एंट्री घेतली आहे आणि स्टार्टिंगलाच इथे झू असं लिहिलं आहे आणि वॉटर फाउंटन पण आहे. सो आता आपण जातो इकडे. आत्ताच इथे एंटर केलं की स्टार्टिंगलाच आपल्याला इथे मंकीज वगैरे दिसतंय, बघू शकता. इथे बघा एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे. इथे लाल कानाचे कासव वगैरे आहेत, बघू शकतो समोर. इकडे अजून एक सेल्फी पॉइंट बनवलाय. तर इकडे अजगर दिलाय जो बिनविषारी आहे. किती मोठा आहे बघू शकता आणि झोपला येतो त्याचे डोळे इथे. इथे घोणस दिलाय. कुठे रे? तिकडे आहे का? भीतीच वाटते ना. बापरे, जागा आहे वाटतं ते. गाईज बघू शकता हा घोणस जो पूर्ण इंडियामध्ये काश्मीर सोडून सगळीकडे सापडतो. तर गाईज इथे चांदणी कासव आहे. शक्यतो हे व्हेजच असतं, आय मीन व्हेजिटेरियनच आहे, पण कधी कधी मेलेले प्राणीसुद्धा हे खातं. आणि ह्याचं आयुष्य 200 वर्षाचं आहे लिटरली. तर इथे दगड गिळणारी मगर आहे. जागा आहे का ते? इथे बिनविषारी धूळ नागिन आहे. किती छोटे ती. स्किन सोडतात रे बऱ्यापैकी साप. इथे आहे क्रिकेट तस्कर, हा पण बिनविषारी साप आहे. इकडे चापडा आहे जो विषारी आहे. कुठे रे? हां,
मागची जे दाखवलं दगड गिळणारी मगर ती इथं होती, पण सध्या इथे काहीतरी काम चालू आहे, सो हे बंद आहे. पुढे बघू आपण काय आहे. सिरियसली तो किती डेंजरपणे खाली येतोय. बापरे. कोणता साप आहे पण हा? नाग आहे, नाग. बापरे. म्हणजे तो उभा राहिल्याच्या नंतर असं दिसतो का त्या फोटोप्रमाणे? इथे मगर दिसतीये. इथे पानकासव आहे. वाव, किती गोडे हे. काय ते चावत बिवत असते ना. मग चावतात नाही, तुला नाही दिसत. हे बघा, इकडे अजून एक थर्ड सेल्फी पॉइंट बनवलाय, पुणे स्नेक पार्क. सो इकडे मॉनिटर लिझार्ड दिली आहे, म्हणजेच घोरपड. एक सेकंड दिसत नाही. मला घरातल्या पालीची भीती वाटते, किती घाणेरडी दिसते. बघू शकते. इथे बिनविषारी आजगर दिलाय आणि बघू शकता केवढा आहे तो. हा, हे बघ. बघून गेला नाही ना. तिथे तशा बसेस वगैरे दिलेल्या आहेत, कारण हे गार्डन पूर्ण म्हणजे झू पूर्ण 130 एकरमध्ये. सो बऱ्याच जणांचं असं होतं की वॉकिंग म्हणजे एवढी जमत नाही, सो आपल्याला तशा बसेस पण दिल्या आहेत. सो त्याचं काहीतरी 40-50 तिकीट असू शकतं आणि ते पूर्ण बस आपल्याला पूर्ण झू फिरवते. बट आणि इकडून हे बघा, ही अशी बस आलेली आहे. चल. तर गाईज इथे आपल्याला हिस्ट्री ऑफ झू म्हणून असा एक बोर्ड दिलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलं आहे की हे झू काहीतरी 1750 साली नानासाहेब पेशवे ह्यांनी चालू केलं होतं. इन द सेन्स काही प्राणी होते जे इथं ठेवले होते आणि त्यानंतर ते फक्त 7 एकरचं होतं. बट आज हे पूर्ण 130 एकरचं झू झालं आहे आणि त्याच्यातला 30 एकर हा परिसर आहे तो जलाशयानेच व्यापलेला आहे, म्हणजे तिथे तलाव आहे. झू इतकं सुंदर आहे गाईज, म्हणजे प्राणी वगैरे तर बघणं ठीकच आहे, बट फोटोशूटसाठी पण परफेक्ट लोकेशन आहे. गाईज बघू शकता इथे वाईल्ड कॅट आहे. तो इथे जंगल कॅट म्हणजे रान मांजर आहे, ती पण एवढं लांब जाऊन बसली आहे. इथे एक अजून आहे. तर गाईज इथे 20 लाख लिटर क्षमतेचा पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प आहे, कारण की कात्रजचं जे सांडपाणी वगैरे आहे ते सगळं इथे येतं. सो तो तलाव पूर्ण इथला घाण झाला आहे आणि मग त्याच्यामुळे इथे हा प्रकल्प करण्यात आला आहे.
गाईज दुपारच्या वेळेस इथे येणं म्हणजे ना खरंच चुकीचं आहे, कारण की ऑलमोस्ट प्राणी आत्ता सगळे झोपलेले आहेत आणि असे इतक्या लांब लांब जाऊन झोपतायत ना, सो ते दिसत पण नाही आहेत. आणि बघू शकता तो अस्वल किती लांब जाऊन बसला. 2x टॅप 1x इथनंच गायब कर रहा होता ना. ऐक हे मस्त पोज देते. गाईस तर इथे काळवीट आहे, बघू शकता समोर. इकडे मस्त भांडणं चाललेत दोघांचे. इथे नीलगाय दिलेली आहे, दिलेली म्हणजे इथे नीलगाय आहे. सगळे प्राणी खूप खूप लांब आहेत आणि माझा मोबाईल एवढा चांगला नाही आहे, सो एवढं दिसत नाही आहे स्पष्ट. तर इथे चिंकारा हा प्राणी आहे. ऑलमोस्ट इथले हे प्राणी सगळे हरणासारखेच दिसतात. एवढे क्लिअर ते दिसत नाही आहेत. मस्त इथे तलाव आहे आणि थंड असं वारे येते. ऊन पण आहे बट मस्त थंड हवा पण सुटली आहे. किती सही आहे ते हत्ती. गाईज बघू शकता इथे सिंह. आणखी एकदम पाहिजे माझ्यामध्ये. एवढं ऊन आहे स्टील मस्त चालायला येतो उन्हाताणाचा. त्याला आतमध्ये जायचं. इकडे गाईज इथे सिंह आहे आणि इथे बघू शकता तुम्ही त्याचे पायाचे निशाण आहेत इथे. गाईज कधी न पाहिलेला प्राणी बघायचा आहे का तुम्हाला? सी कसली डेंजर आहे. माझ्याकडे एवढं रागात का बघती बाई. गाईज आता मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. एक छोटीशी मुलगी आहे, 2-2.5 वर्षाची असेल आणि किंवा 1.5-2 वर्षाची असेल, मला नाही अंदाज. आणि तिचे पप्पा ना तिला घेऊन इथे झूमध्ये आलेले आहेत आणि ते मस्त एका ठिकाणी शांत सावलीमध्ये बसून ना तिला जेवू घालत होते. आणि आता ते अशी तिला म्हणजे त्या मुलीला ना कॅट दाखवत आहे आणि बघू शकता तुम्ही. ती मुलगी किती क्यूट आहे बघा, एवढी एवढीशीच आहे.
घरी जाऊ नको उन्हे के चाल के चाल घरी चाल के ऐसे बोलो चलो टक्सी ऐसे से करो चलो टक्सी करो हाथ लगा टक्सी हाथ लगा गाईज बघू शकता व्हाईट टायगर. मस्त बघू शकता टायगर खूप मोठा आहे तो. बाप रे एवढे लोक फक्त टायगर बघण्यासाठी आहेत. बाकीकडे कुठेच एवढी गर्दी नाही आहे पण टायगर जवळ बघू शकता तुम्ही. टायगर इज बॅक. टायगर जिंदा आहे. किती त्याची स्किन हे झाली लूज. खूप जास्त एज वाटतं त्याचं. किती जवळ आलाय तो. तर गाईज आम्ही 11:50च्या आसपास म्हणजे 11:45च्या आसपास आतमध्ये आलो होतो आणि आत्ता 2:45 वाजलेत म्हणजे 2:50 तर झालेत. म्हणजे आम्हाला करेक्ट 3 तास पूर्ण झू फिरायला लागले आणि खरंच सांगते खूप मस्त झू आहे. सो म्हणजे असं पण नाही की कुठल्या स्पेसिफिक एजने बघण्यासारखं आहे. कुठल्याही एजमधले इथे येऊ शकतात आणि खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.